पूर्णियामध्ये सोशल मीडियावरची इंस्टाग्रामवरची एक पोस्ट यामुळं एका तरुणाला आपलं जीवन गमवावं लागलेलं आहे. सूरज बिहारी नावाचा युवा उद्योजक, नामचीन उद्योजक होता. सोशल मीडियावरती देखील ॲक्टिव्ह होता. ब्लॉग बनवायचा, रील्स बनवायचा. त्याच्याकडं 2.5 करोड रुपयाची डिफेंडर गाडी होती. त्याबरोबरच त्याला स्कॉर्पिओ आणि एक 2.5 लाखाची टू व्हीलर गाडी देखील होती. त्याला गाड्यांचे शौक होते. याबरोबरच त्याला लक्झरी लाईफ जगायची सवय होती. मित्रांबरोबर हॉटेलमध्ये जाणं, रेस्टॉरंटमध्ये जाणं त्याला आवडायचं. उद्योगाबरोबरच तो सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह होता. 3 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालेलं होतं. त्याला 1.5 वर्षाची एक मुलगी देखील होती. त्याच्या दुर्दैवी शेवट आणि हत्येचं कारण ठरलं ते म्हणजे एक इंस्टाग्राम पोस्ट. त्याच्या छोट्या भावाचा मित्र सूरज शर्मा याने एका मुलीची पोस्ट शेअर केली होती. ज्या मुलीची पोस्ट शेअर केली होती तिचा बॉयफ्रेंड स्नेहल झाला हे आवडलं नाही. स्नेहल झाला राग आला आणि त्याने सुरुवातीला सूरज बिहारीच्या छोट्या भावासोबत आणि त्याच्या मित्रासोबत सूरज शर्मासोबत भांडणं केली. ह्यांची भांडणं मिटवायसाठी सूरज बिहारी 27 जानेवारीला फन सिटी पार्कपाशी गेला होता. तो भांडणं मिटवायला गेला तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा छोटा भाऊ, त्याचे बॉडीगार्ड सूरज नावाचा त्याच्या छोट्या भावाचा मित्र देखील होता. त्याच्याबरोबर बॉडीगार्ड होते. त्या बॉडीगार्डवरती तो महिन्याला 1 लाख रुपये खर्च करत होता. परंतु ज्या व्यक्तीबरोबर भांडणं होती स्नेहल झा, त्याने त्याच्यासोबत ब्रिजेश सिंग आणि नंदू सिंग यांना घेऊन आला होता. ब्रिजेश सिंगनी त्याच्याबरोबर आणलेलं लपवलेलं पिस्तूल काढलं आणि सूरज बिहारीच्या अंगावरती गोळ्या झाडायला सुरुवात केली. यामध्ये ब्रिजेश सिंगनी झाडलेल्या 5 गोळ्यांपैकी 3 गोळ्या सूरज बिहारीला लागल्या. एक पोटात, एक छातीवर आणि एक हातात. जशा गोळ्यांची फायरिंग ऐकली त्याच्याबरोबर आलेले बॉडीगार्ड, नातेवाईक सगळे पळून गेले आणि गोळ्या लागल्यामुळं सूरज बिहारी तिथंच कोसळला. इंस्टाग्रामवरती शेअर केलेल्या एका मुलीच्या पोस्टमुळं हे सर्व कांड घडलं होतं. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ब्रिजेश सिंग, त्याचा भाऊ नंदू सिंग आणि त्या मुलीचा बॉयफ्रेंड स्नेहल झा याच्यावरती FIR दाखल केलेली आहे आणि पोलीस आता या तिघांचाही शोध घेत आहेत. छोट्याशा इंस्टाग्राम पोस्टमुळं लक्झरी लाईफ जगत असणाऱ्या सूरज बिहारीचा शेवट झाला होता. तर तुमचं या घटनेवर काय म्हणणं आहे मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा.